नमस्कार मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? की एक रकमी पैसे गुंतवायचे की महिन्याला थोडे-थोडे करून पैसे गुंतवायचे? नेमकं काय करायला पाहिजे? आणि नेमकं या दोन्हीपैकी कुठलं प्रभावी आहे आणि चांगली आहे? जर तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, तुमची एखादी पॉलिसी असेल, तर त्यावेळेस हा निर्णय तुम्हाला श्रीमंत किंवा गरीब करू शकतो. होय, नक्कीच करू शकतो. एक्झाम्पल ऐकायचं आहे? एक्झाम्पल बघा, जर कोरोना काळात तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये 1,00,000 रुपये टाकले असते, कुठल्याही शेअरमध्ये टाका, परंतु फंडामेंटल थोड्याशा चांगल्या शेअरमध्ये जर टाकले असते किंवा पॉलिसीत टाकले असते, तर तुम्हाला त्या 1,00,000चे कमीत कमी 3,00,000 तरी मिळाले असते 2च वर्षात. म्हणजे तुमचा पैसा तिप्पट झाला असता 2 वर्षात. मग आता जर मंथली टाकले असते तर तेवढे भेटले असते का? तर उत्तर आहे डेफिनेटली नसते मिळाले. 3,00,000 तर नसते मिळाले. ओके. तर मग आता नेमकं काय करायचं आणि कधी एकरकमी टाकायची आणि एस-आय-पी कधी टाकायची हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा. सोबतच सांगणार आहे की गुंतवणुकीचा प्रश्न, की जेव्हा तुमच्याकडे कधी बोनस येतो दिवाळीत किंवा एक्स्ट्रा पैसे येतात किंवा घर भाड्याने दिलेलं असतं तेव्हा पैसे मिळतात. तेव्हा मग अनेक वेळेस काय होतं की स्टॉक मार्केट कुठे चालू आहे किंवा माझ्याजवळ जितके पैसे आहेत तितक्या पैशात कुठली इन्व्हेस्टमेंट चांगली आहे किंवा महिन्याला 5,000 ते 10,000 रुपये गुंतवायचे नियमित आणि शिस्तबद्ध असं आपण स्वतःला म्हणतो आणि हे पैसे कुठेतरी गुंतवतो. परंतु खरंच ही गुंतवणूक तुम्हाला फायदा देऊ शकते का? याचा विचार पण करायला पाहिजे. हां, आता ही सगळी गोष्ट समजून घ्यायची तर गरजेचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं. आपला चॅनल तुम्हाला आर्थिक गुंतवणुकीसाठी मदत करतं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे, त्या ठिकाणावरून तुम्ही आम्हाला मोफतमध्ये जॉईन होऊ शकता. व्हॉट्सअप लिंक आहे. महत्त्वाचे निर्णय, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड ब्लॉग्स, माहिती, व्हिडिओज तुमच्या मोबाईलवर येत राहतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे व्हॉट्सअपची. व्हॉट्सअप तुम्ही करू शकता. आता बघा, एक रकमी करायची की एस-आय-पी म्हणजे महिन्याला गुंतवणूक करायची. तर एक रकमी केव्हा करता? जेव्हा मार्केट 10% पेक्षा जास्त पडलं तेव्हा. आता मार्केट पडतंय म्हणजे काय? की मार्केटमधले जवळपास सर्व शेअर जे आहे ते खाली पडत आहे आणि मागील 5 दिवसाचा, आठवड्याभराचा किंवा महिन्याभराचा जो लो आहे तो 10% एवढा पाहिजे. जेणेकरून आपल्याला विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणजे इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. बरं, आता हे योग्य आहे की अयोग्य आहे, खरं आहे की खोटं आहे, तर याच्यासाठी मी काय केलेलं आहे, एक डेटा काढलेला आहे. मागच्या 45 वर्षात आहे ना 36 वेळास मार्केट 10% करेक्ट झालेलं आहे. करेक्ट म्हणजे काय? पडलेलं आहे. आणि हे मार्केट 10% जेव्हा जेव्हा पडलेलं आहे तेव्हा तेव्हा एक रकमी जर गुंतवणूक केली असती तर एकदम उत्तम रिटर्न मिळालेला असता. ओके. जेव्हा मग उत्तम रिटर्न मिळालेला आहे तर तुम्ही अशा वेळेस त्या ठिकाणी एक रकमी इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता तुम्हाला वाटतं एक रकमी इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये करायची आहे किंवा तुम्ही मंथली इन्व्हेस्टमेंट एखाद्या स्टॉकमध्ये किंवा एखाद्या फंडमध्ये करताय. आता हीच वेळ हेच हेच काय की मार्केट 10%पेक्षा जास्त पडलं, मग काय होईल? तुमची जी एस-आय-पी ची रक्कम आहे ना ती ऑटोमॅटिकली डाऊन जाणार, खाली जाणार. बरोबर. अशा वेळेस तुम्हाला काय होऊ शकतो? लॉस होऊ शकतो. मग काय करायचं? मग काय करता येऊ शकतं जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये असेल? एक तर तुम्ही विकू शकता, त्यावेळेस तुम्ही लॉसमध्ये विकणार, तो लॉस होईल आणि पुन्हा तुम्ही जर लवकर विकत असाल तर 20% तुम्हाला टॅक्स लागेल. ठीक आहे, 1 वर्षाचा आत विकलं तर. 1 वर्षानंतर विकलं तर 2,25,000 त्या ठिकाणी टॅक्स नाहीये. ठीक आहे. परंतु इथे प्रॉब्लेम असा येतोय की तुम्हाला फक्त 2 ते 3च कंडिशन मिळतात. एक तर बघत बसा, पैसे तुमच्याकडे पुरेसे असतील तर बघत बसा, तसेच राहू दे, जेव्हा वाढतील तेव्हा वाढतील. नाहीतर मग काय? विका आणि लॉस बुक करा. ठीक आहे. परंतु माझ्याकडे याच्यापेक्षा चांगली ट्रिक आहे. तुम्ही जर एक रकमी अमाऊंट इन्व्हेस्ट करत असाल स्टॉक मार्केटमध्ये पण जाणून घ्यायची असेल किंवा इन्व्हेस्ट करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावर तुम्ही तुमचं नाव मेसेज टाका आणि माझ्याकडनं माहिती मिळवा. हां, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर 50,000 पेक्षा जास्त एक रकमी अमाऊंट टाकत असाल तर त्यासाठी ही गोष्ट लागू पडणार आहे. बर, मग आता जर मी एस-आय-पीने गुंतवणूक केली तर
म्हणजे मी दर महिन्याला थोडे थोडे पैसे टाकत गेलं तर हे कुणासाठी आहे, जे कोणी सॅलरीड पर्सन आहे किंवा सुरुवातीचे इन्व्हेस्टर आहे. म्हणजे त्यावेळेस त्यांना काय होती, कॉस्ट ॲव्हरेजिंग होती. म्हणजे बाजार कधी म्हणजे स्टॉक मार्केट वरती जातं, कधी खाली येतं, तर मग अस्थिरता राहते. तुमचे पैसे कमी तुम्हाला दिसू शकता, परंतु त्याच्यात लॉस एवढा मोठा होत नाही. ओके, परंतु हीच गोष्ट तुम्हाला कंटिन्युअसली करायची. मग अशा वेळेस जर मार्केट 10% पेक्षा जास्त पडेल असेल तर तुमचा लॉस सुद्धा अधिक दिसू शकतो. तुम्हाला जर SIP करायची आहे किंवा तुम्हाला असं बघायचं आहे की नाही, मी महिन्याला 4 ते 5 हजार रुपये भरू शकतो आणि या 4 ते 5 हजार रुपयापासनं मला एक फिक्स इन्कम पाहिजे, तर मग त्या फिक्स इन्कमसाठी सांगू इच्छितो तर आपल्याकडे खूप उत्तम फंड, खूप उत्तम सुविधा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स इन्कम येऊ शकतो तुमच्या लाईफ टाईमसाठी. या सगळ्या गोष्टी करताना महत्त्वाचं आहे की तुमची रिस्क प्रोफाईल काय आहे. रिस्क प्रोफाईल आम्ही काढून देऊ शकतो. रिस्क प्रोफाईल म्हणजे काय, पहिले समजून घ्या की काही जणांना वाटतं नाही, लवकर पैसे टाकायचे, जास्त रिस्कमध्ये टाकायचे आणि जास्त रिटर्न घ्यायचं. काही लोकांना वाटतं नाही, तसं होत नाही. पैसा अचानक आणि एकदम येत नाही, पैशाला वाढायला टाइम द्यावा लागतो. त्यासाठी ते काय करतात, एक फिक्स इन्कममध्ये टाकतात. काहींना वाटतं की सेफ्टी सिक्युरिटी महत्त्वाची आहे पैशासाठी, अशा वेळेस 10 ते 20 वर्षाचा ते परतावा ठेवतात. त्याच्यानंतर गरजेचं आहे मार्केट रिसर्च करणं. सोबतच जेव्हा तुम्ही पैसे काढताय किंवा पैसे टाकताय त्यामध्ये तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळेल काय. होय, मी तुम्हाला 100% टॅक्स बेनिफिटवाल्याच गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून तुमचा टॅक्समध्ये पण फायदा होईल आणि तुमचा गुंतवणुकीत सुद्धा फायदा होईल. आता मी सांगितलं तुम्हाला की एक रकमी गुंतवायची आणि मंथली गुंतवायची, परंतु एक रकमी केव्हा गुंतवायची, जेव्हा मार्केट 10% खाली येईल. आणि SIP कधी, तर SIP कधी सुद्धा सुरू ठेवू शकता तुम्ही, तिला बंद कधीच करू नका, कंटिन्युअसली चालू ठेवा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच आमच्या कम्युनिटीला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आणखी सुद्धा लिंक आहे, तिथे जॉईन व्हा. ओके, आता ब्लेंड स्ट्रॅटेजी थेरी म्हणजे काय, की जर तुमचं वय 30 असेल, म्हणजे तुमच्या वयानुसार इन्व्हेस्टमेंट कुठं करायची. जर वय 30 असेल तर 70% जेवढं उरलेलं आहे, आपण 100 वयाचे सूत्र समजून घेऊ. 100 वर्ष तुम्ही जगणार आहात. 30 असेल तर 70% पैसे इक्विटीत ठेवा, बाकी सुरक्षित ठिकाणी, म्हणजे 70% इक्विटीत आणि 30% FD वगैरे या गोष्टीसाठी. मित्रांनो, अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण केली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, काही शंका असेल, काही सल्ले हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा तुम्हाला SIP लमसमची माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवर मला मेसेज करू शकता. व्हॉट्सअपला कनेक्ट होण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. आणि पुढील व्हिडिओसाठी तयार राहा, कारण की असाच मी व्हिडिओ तुम्हाला अनबिटेबल इन्व्हेस्टमेंट हॅक्स घेऊन येणार आहे या चॅनलच्या माध्यमातून. धन्यवाद.